नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी भूगोल प्रकरण 5वे प्रकरणाचं नाव आहे तापमान। तर या प्रकरणामध्ये काय सांगितले ते आपण आता बघणार आहोत। तर हे तुम्हाला चित्र दिसतायत। तर हे चित्र कशाचे आहे तर विजेरीच्या प्रकाशझोताच्या सहाय्याने लंबरूप व तिरप्या भागावर व्यापलेले क्षेत्र। विजेरी म्हणजे काय बॅटरी आहे बघा, इथं काय दाखवलंय बॅटरी आहे आणि बॅटरीचा प्रकाश कसा पडतोय ते आपल्याला निरीक्षण करायचं आहे, बघायचं आहे। एक विजेरी घ्या, ती एका जागी स्थिर ठेवा। या विजेरीचा पडणारा प्रकाश झोत पूर्णपणे मावेल असे दोन मोठे कागद घ्या, ते सपाट पृष्ठभागावर चिकटवा। म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही तर बॅटरी घ्यायची आहे आणि त्या बॅटरीचा प्रकाश मावेल त्या कागदावरती एवढा कागद तुम्हाला घ्यायचा आहे। दोन कागद घ्यायचे आहेत तुम्हाला आणि ते कुठे ठेवायचे आहेत तर ते भिंतीला तुम्हाला चिकटवायचे आहेत ते दोन्ही कागद। आणि तुम्हाला ती बॅटरीचा प्रकाश जो आहे तो त्याच्यावरती तुम्हाला प्रकाश पाठवायचा आहे। आता कागदाचा विजेरीशी 90 डिग्रीचा कोन होईल असा धरा। आता काय करायचं आहे तर कागदाचा जो आहे तो बॅटरीशी 90 डिग्रीचा कोन झाला पाहिजे, बरोबर लंबरूप झाला पाहिजे असे तुम्हाला काय करायचं आहे तर ते व्यवस्थितपणे पकडायचं आहे, धरायचं आहे। आकृती 5.1 मधील बघा, ही जी आकृती आहे या पद्धतीनं लक्षात, या पद्धतीनं तुम्हाला अशी बॅटरी धरायची आहे आणि कागद जो आहे तो पुढं भिंतीला चिकटवायचा आहे आणि मग त्यानंतर प्रकाश सोडायचा आहे। विजेरीचा झोत कागदावर सोडा आणि त्यानंतर काय करायचं आहे, बॅटरीचा जो काही उजेड आहे तो त्या कागदावरती सोडायचा आहे। प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने रेखांकित करा आणि जेवढा काय तो प्रकाश पडलेला आहे त्या बॅटरीचा विजेरीचा, तर तो काय करायचा आहे तुम्ही पेन्सिलने त्या कागदावरती तुम्हाला आखायचं आहे। ते जेवढा प्रकाश पडला आहे त्याच्या बाजूला ते तुम्हाला पेन्सिलने आखायचं आहे, रेखांकित करायचं आहे। या कागदावर लिहा आणि हा कागद जो आहे तो त्या कागदावरती लिहा। आता दुसरा कागद घ्या, हा कागद विजेरीशी तिरपा 120 डिग्रीचा कोन करेल असा धरा। आणि आता काय करायचं आहे तर तुम्ही दुसरा कागद घ्यायचा आहे आणि दुसरा कागद जो आहे तो बॅटरीशी 120 डिग्रीचा कोन करेल असं तुम्हाला तो पकडायचा आहे। बघा आकृती 5.1 मधील ब आकृती, अशा पद्धतीने तुम्हाला तो कागद पकडायचा आहे। बघा हा कागद तिरपा आहे आणि हा कागद कसा आहे अगदी सरळ आहे। सरळ आहे म्हणजे किती 90 डिग्रीचा आहे पहिल्या याच्यामध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये 120 डिग्रीचा कोन केलेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला तिरपा कागद चिकटवायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही परत त्यानंतर अजून निरीक्षण करायचं आहे। विजेरीचा झोत या कागदावर सोडा, त्यानंतर तुम्ही पहिल्या कागदावरती ज्याप्रमाणे बॅटरीचा प्रकाश सोडला, बॅटरीचा ज्याप्रमाणे उजेड सोडला त्याप्रमाणे तुम्ही या दुसऱ्या कागदावरती पण सोडायचा आहे। प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने रेखांकित करा। या कागदावर बल लिहा, दोन्ही कागदांचे निरीक्षण करा। अगदी पहिल्या कागदावरती तुम्ही ज्याप्रमाणे पेन्सिलने तो उजेड जो आहे त्या उजेडाच्या आजूबाजूला तुम्ही ज्याप्रमाणे रेखांकित केलं, ज्याप्रमाणे तुम्ही रेषा ओढली त्याप्रमाणे या दुसऱ्या कागदावरती पण तुम्ही ओढायचे आहे। दोन्ही कागदांचे निरीक्षण करा। आता सांगा की कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे आणि तुम्ही सांगायचं आहे की कोणत्या कागदावरती प्रकाश झोत जो आहे, प्रकाश झोत म्हणजे काय उजेड तर जास्त आहे, कोणत्या कागदावरती प्रकाश झोत हा जास्त आहे, कोणत्या कागदावरती कमी आहे आणि कोणत्या कागदावरती तो कमी आहे। प्रकाश झोत जो आहे तो कोणत्या दोन्हीपैकी अ वर कमी आहे का ब वर कमी आहे, अ वर जास्त आहे का ब वर जास्त आहे ते तुम्ही बघायचं आहे। आता विजेरी व कागद यांच्यातील कोनात आणखी बदल करून प्रकाश झोताने व्यापलेल्या भागाबाबत काय होते ते पहा। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे तुम्ही कोन तयार करायचे। पहिल्यांदा आपण 90 डिग्रीचा केला, दुसऱ्यांदा आपण 120 डिग्रीचा केला। अशा प्रकारे तुम्हाला ते प्रकाश झोत कसा भाग व्यापतो त्या कागदावरचा ते तुम्हाला बघायचं आहे, पाहायचं आहे। प्रकाश झोताने व्यापलेली जागा व कागदांचा कोन यांचा कशा प्रकारे सहसंबंध असेल। भौगोलिक स्पष्टीकरण येथे दिलेलं आहे, आता ते आपण बघूया। पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात, तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत। हे किरण काही भागात लंबरूप तर काही अन्य भागात तिरपे पडतात, त्यामुळे पृथ्वीवर काय होते ते पाहू। तर सूर्यापासून येणारे जे सूर्यकिरण आहेत, सूर्याचा जो प्रकाश आहे तो सरळ येतो, परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे सगळीकडे सारखा पडतो का, नाही पडत। काही ठिकाणी लंबरूप पडतो तर काही ठिकाणी तिरपे पडतात सूर्यकिरण। लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात आणि जे काही लंबरूप प्रकाश किरण आलेले आहेत म्हणजे सरळ जे काही किरण आलेले आहेत ते काय करतात तर कमी जागा वापरतात। आकृती 5.1 मध्ये बघा, इथं काय आहे फक्त गोल केवढा आहे आतला, इथं आपण जो गोल आहे प्रकाश जो आहे तो किती कमी आहे बघा, आणि इथं बघा हा मोठा आहे गोल। म्हणजे लंबरूप जर किरण पडत असतील तर त्याचं काय होणार आहे तर तो कमी जागा व्यापणार आहे।
कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो, पर्यायाने तेथील हवा जास्त तापते. मग जिथं ज्या भागामध्ये लंबरूप प्रकाश किरण पडतात त्या भागामध्ये काय होतं तर प्रखर प्रकाश मिळतो, अत्यंत कडक ऊन असं ऊन पडतं तिथं, आणि त्यामुळे काय होतं तर तो पृष्ठभाग जो आहे तो तिथली जमीन जी आहे ती जास्त तापते, आणि ती जमीन जास्त तापल्यामुळे काय होतं तर तिथली हवा सुद्धा काय होते जास्तच तापते, गरम होते जास्त. तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात. आकृती 5.1 ब आत्ताच आपण वरती बघितलं, ब ही आकृती जी आहे ती तिथं काय होतं तर प्रकाश किरण जे आहे ते जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते, आणि ज्या ठिकाणी जास्त जागा व्यापलेल्या आहे त्या ठिकाणी प्रकाशाची तीव्रता जी आहे किंवा त्याचा जो प्रखरता जी आहे ती कशी असते तर कमी असते, उष्णता सुद्धा काय असते तर कमी असते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो, पर्यायाने तेथील हवा कमी तापते, आणि त्यामुळे काय होतं तर तिथला जो पृष्ठभाग आहे तिथली जी जमीन आहे ती कमी तापते, आणि त्यामुळे तिथली हवा सुद्धा काय होते तर हवा सुद्धा कमी तापते. अशा प्रकारे पुढचं बघूया आपण, करून पहा. आकृती 5.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे अ या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडत आहेत, ब या प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडतात, क या ठिकाणी ती अति तिरपी पडत आहेत. आकृती 5.2 कुठे आहे बघा, आकृती 5.2 इथे दाखवलेलं आहे, पृथ्वीचा आकार व सूर्यकिरणांचे वितरण. तर इथं काय सांगितलंय, अ या ठिकाणी कशा आहेत तर पूर्णपणे लंबरूप पडत आहेत. सूर्य इथं आहे बघा, सूर्यापासून ही किरणं निघालेली आहेत पिवळ्या कलरची, आणि ही जी आहे ती अ या ठिकाणी कशी पडलेली आहेत तर लंबरूप पडलेली आहेत. ब या ठिकाणी कशी पडलेली आहेत इथे सांगितले बघा, ब या ठिकाणी कशी आहेत तर ती ब या ठिकाणी तिरपी पडतात, आणि क या ठिकाणी जास्तच तिरपी पडतात, म्हणजे अति तिरपी पडतात क या ठिकाणी. पृथ्वी पृष्ठावरील अ, ब व क या प्रदेशातील प्रकाशित भागाची मोजपट्टीचा वापर करून रुंदी मोजा, आणि त्याची तुम्ही काय करायचं आहे तर पट्टी घ्यायची, आपली मोजपट्टी जी असती, स्केल जी असती त्याचा वापर करून तुम्ही काय करायचे आहे तर त्याची रुंदी मोजायची आहे, किती रुंदी आहे ते तुम्हाला बघायचं आहे. आकृतीतील सूर्य व पृथ्वीच्या दरम्यान पृथ्वीकडे येणाऱ्या किरणांची जाडी मोजवा, आणि सूर्यापासून जे पृथ्वीकडे सूर्यकिरणे येत आहेत त्या आकृतीमध्ये, त्या आकृतीतील किरणांची जाडी सुद्धा तुम्हाला मोजायची आहे. आकृतीत दिलेल्या अक्षवृत्तांचा विचार करून पृथ्वीवर कोणत्या वृत्तापाशी तापमान जास्त असेल, मग तुम्ही सांगायचं आहे की कोणत्या अक्षवृत्ताजवळ पृथ्वीचं जे तापमान आहे, पृथ्वीवर पडणारी सूर्यकिरणं जे आहे ते जास्त असणार आहे, किंवा कोणत्या वृत्तापाशी तापमान हे जास्त असेल हे तुम्ही सांगायचं आहे. कोणत्या वृत्तापाशी ते मध्यम असेल व कोणत्या भागात ते खूप कमी असेल, वर्गात चर्चा करा व उत्तरे वहीतल्या. आणि या सर्वांची चर्चा तुम्ही करायची आहे, आणि तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही वहीमध्ये याची उत्तरे लिहायची आहेत. बघा, अ या ठिकाणी कशा असणार आहे उष्णता जास्त पडते, ब या ठिकाणी तिरपी पडतात त्याच्यापेक्षा, आणि क या ठिकाणी जास्तच तिरपी पडतात सूर्याची किरणं, त्यामुळे क या ठिकाणी कशी उष्णता मिळणार आहे कमी, ब या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त, व या ठिकाणी सर्वात जास्त उष्णता मिळणार आहे सूर्यापासून. या लक्षात. पुढे बघा, भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात. पृथ्वीवर येणारी जी काही सूर्यकिरणं असतात ती कशी असतात तर सरळ रेषेत येतात, आणि त्याचबरोबर ते एकमेकांना कसे असतात समांतर असतात. परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात हे आपण पाहिले. परंतु पृथ्वी जी आहे, पृथ्वी गोल असल्यामुळे, पृथ्वी वक्र असल्यामुळे, गोल असल्यामुळे काय होतं तर ते किरण जे आहेत ते किरण कसे होतात तर जास्त किंवा कमी जागा व्यापतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते, आणि त्यामुळे पृथ्वीला जे काही सूर्यापासून उष्णता मिळते त्यामुळे ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी उष्णता मिळते, कारण का पृथ्वी गोल असल्यामुळे असं घडतं. आता पुढे बघा, परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. मग त्यामुळे काय होतं तर विषुववृत्तापासून आपण उत्तर ध्रुवाकडे गेलो किंवा दक्षिण ध्रुवाकडे गेलो तरी सुद्धा काय होतं तर तापमानामध्ये आपल्याला बदल जाणवून येतो. म्हणजे काय, विषुववृत्तावरती अत्यंत कडक ऊन पडत असतं, तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरती काय होतं तर तापमान कमी 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 होत जातं. या लक्षात तुमच्या. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे 3 कटिबंधात विभाजन करता येते. बघा, हे तापमानाचं जे काही वितरण आहे याच्यानुसार आपल्याला पृथ्वीचे 3 कटिबंधामध्ये विभाजन करता येते. कोणकोणते 3 कटिबंध आहेत तर उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध व शीत कटिबंध. अशा प्रकारे आपल्याला 3 कटिबंधामध्ये पृथ्वीचं विभाजन करता येतं. कोणकोणते आहेत पाठ करायचे तुम्ही, उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध व तिसरा कोणता आहे शीत कटिबंध. आकृती 2.4 व 5.3च्या आधारे हे समजून घ्या. 5.3 इथं दाखवले बघा. 5.3 हे वरती जे आहे ते उत्तर ध्रुव आहे, खाली आहे ते दक्षिण ध्रुव आहे.
आकृतीमध्ये बघा व्यवस्थितपणे बघा कटिबंध दाखवलेत बघा. शीतकटिबंध इथं दक्षिण ध्रुवाच्या बाजूला शीतकटिबंध दिसतोय तुम्हाला, शीतकटिबंध. आणि याच्यावरती बघा इकडं पण शीतकटिबंध आहे. त्याच्यानंतर समशीतोष्ण कटिबंध आहे. त्याच्यानंतर उष्ण कटिबंध मध्यभागी 0 डिग्री जे दिसते तुम्हाला, विषुववृत्त जे दिसतंय, विषुववृत्ताच्या ठिकाणी कोणतं कटिबंध आहे? उष्ण कटिबंध आहे. आणि 23 डिग्री 30 मिनिट ते 66 डिग्री 30 मिनिट या दक्षिण हा जो भाग आहे, हा मधला जो भाग आहे तो समशीतोष्ण कटिबंध. आणि 66 डिग्री 30 मिनिट ते 90 डिग्री पर्यंतचा जो हा काही कडेचा जो भाग आहे तो कोणता? शीतकटिबंध. बघा वरती पण सेम तसंच आहे. हा 0 डिग्री म्हणजे उष्ण कटिबंध, विषुववृत्त म्हणजे उष्ण कटिबंध. 0 डिग्री ते 23 डिग्री 30 मिनिट उत्तर हा कोणता झाला? तर विषुववृत्त झालं. 0 डिग्री ते 23 डिग्री 30 मिनिट हे विषुववृत्त झाले. दोन्ही बाजूला विषुववृत्त आहे बघा, उत्तरेकडे पण तेवढंच आणि दक्षिणेकडे पण तेवढंच. 23 डिग्री 30 मिनिट पर्यंत विषुववृत्त आहे. कुठून कुठपर्यंत? पुन्हा एकदा लक्ष द्या. 0 डिग्री पासून 23 मिनिट 30 मिनिट उत्तर आणि 0 डिग्री पासून दक्षिणेला सुद्धा 23 डिग्री 30 मिनिट दक्षिण असा हा जो काही भाग आहे, या पूर्ण मधल्या भागाला काय म्हणायचं? विषुववृत्त म्हणायचं. आणि त्यालाच काय म्हणतात? तर हा जो भाग आहे तो उष्ण कटिबंधामध्ये येतो. हा कुठला कटिबंध आहे? उष्ण कटिबंध आहे. हा कुठला कटिबंध? उष्ण कटिबंध. आता पुढचा भाग बघा. 23 डिग्री 30 मिनिट उत्तर ते 66 डिग्री 30 मिनिट उत्तर हा जो काही भाग आहे, या भागाला काय म्हणायचं? समशीतोष्ण कटिबंध. हा जो काही पूर्ण भाग आहे, या पूर्ण भागाला समशीतोष्ण कटिबंध असं म्हणतात. हा जो काही पूर्ण भाग आहे याला समशीतोष्ण कटिबंध असं म्हणतात. आणि वरती पण बघा 66 डिग्री 30 मिनिट उत्तर ते 90 डिग्री उत्तरपर्यंत कोणता आहे? शीतकटिबंध. शीतकटिबंध दोन्ही बाजूला आहेत, समशीतोष्ण कटिबंध पण दोन्ही बाजूला आहेत. आणि मध्यभागी जो आहे तो विषुववृत्ताजवळ कोणता आहे? तर उष्ण कटिबंध आहे. कोणता आहे? उष्ण कटिबंध. आकृती व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायची आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या आकृतीवरूनच तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे पण तुम्ही देऊ शकता. कटिबंध म्हणजे काय? तर तापमान पट्टे, तापमानातील बदल. उष्ण कटिबंधामध्ये काय असणार? तर उष्णता जास्त असणार आहे. समशीतोष्ण कटिबंधामध्ये त्याच्यापेक्षा उष्णता थोडीशी कमी असणार आहे. आणि शीतकटिबंधामध्ये खूपच उष्णता कमी असणार आहे, म्हणजे तेथे काय असणार आहे? तर थंडी असणार आहे. पुढे बघूया. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात. अक्षांश जे आहेत याच्याशिवाय पण दुसरे काही घटक आहेत ते पण तापमानावरती परिणाम करतात, त्यामुळे पण तापमान कमी जास्त होतं. परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो. परंतु हे जे घटक आहेत ते ठराविक भागामध्येच ते तुम्हाला त्याचा परिणाम जाणवतो. ते घटक पुढील प्रमाणे आहेत, ते बघूया आपण. तर ते घटक कोणकोणते आहेत? समुद्र सान्निध्य, खंडांतर्गता, समुद्र सपाटीपासूनची उंची व प्राकृतिक रचना या घटकानुसार प्रदेशामधील हवामानात विविधता आढळते. म्हणजे तुम्ही जर समुद्र किनारीचे असाल तर त्या ठिकाणी हवामानामध्ये बदल असू शकतो, हवेमध्ये बदल असू शकतो. खंडात जर असाल तुम्ही, जमिनीवरती जर असाल, मोठा भूभाग जर असेल तर त्या ठिकाणी पण कशी असणार आहे? हवा वेगळी असणार. समुद्र सपाटीपासूनची उंची याचा पण तापमानावरती परिणाम होऊ शकतो. म्हणजे समुद्र सपाटीपासून जसं उंच जाऊ तसं तापमान काय होतं? कमी 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 होत जातं. म्हणजे उंचावरती जे काही पर्वत ठिकाणं असतात त्या ठिकाणी कशी हवा असते? तर थंड हवा असते. याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो. म्हणजे त्याचबरोबर हे जे काही घटक आहेत, ढग जर आकाशामध्ये असतील तरी पण तापमानावरती परिणाम होत असतो. वारे असल्यानंतर पण तापमानावरती परिणाम होतो. वनाच्छादन म्हणजे झाडे जर असतील तर झाडांचा परिणाम सुद्धा तापमानावरती होत असतो. कमी जास्त प्रमाण हे होत असतं. नागरीकरण, औद्योगिकरण जर असेल तर त्या ठिकाणचं तापमान कसं असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणून कारण का? तर कारखान्यातून सुटणारा जो धूर आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे काही मशीन वगैरे आहे त्याच्यामुळे काय होतं? तर तिथं जे तापमान आहे ते त्या ठिकाणचं तापमान हे जास्त असतं, वाढत जातं. 0 डिग्री ते 23 डिग्री 30 मिनिट उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे कशी पडत असतील हे तुम्ही चर्चा करायचं आहे. 23 डिग्री 30 मिनिट ते 66 डिग्री 30 मिनिट उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे कशी पडत असतील हे आत्ताच आपण ह्या चित्रामध्ये, या आकृतीमध्ये आपण बघितिलेलं आहे. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे ते तुम्ही आठवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. कारण शीतकटिबंध असेल तर कसं होतं? तर तिथं सूर्यकिरणे अति तिरपी पडतात. समशीतोष्ण कटिबंधात त्याच्यापेक्षा तिरपी आणि समशीतोष्ण कटिबंधात त्याच्यापेक्षा कमी तिरपी. शीतकटिबंध जो आहे तो सगळ्यात जास्त तिरपी पडतात. इथं काय होतात? तर
सर्वात जास्त तिरपी पडतात. म्हणजेच काय तर 66 डिग्री 30 मिनिट ते 90 डिग्री उत्तर व दक्षिण या भागामध्ये सूर्यकिरणे कशी पडतात तर तिरपी पडतात, अति तिरपी. आणि हा जो मधला क्वेश्चन आहे 23 डिग्री 30 मिनिट ते 66 डिग्री 30 मिनिट उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे कशी पडत असतील तर तिरपी पडतात. अति तिरपी कुठे 66 डिग्री 30 मिनिट ते 90 या ठिकाणी अति तिरपी, 23 डिग्री 30 मिनिट ते 66 डिग्री 30 मिनिट या दरम्यान कशी तिरपी, आणि 0 डिग्री ते 23 मिनिट 30 मिनिट या दरम्यान कशी तर लंबरूप पडतात, सरळ सरळ पडतात. एखाद्या प्रदेशाचे हवामान समजण्यास रेखावृत्तीय विस्तारापेक्षा अक्षवृत्तीय विस्तार अधिक उपयोगी असतो, हे विधान खरे की खोटे. आता पुढे बघूया आपण. जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात असमानता असते, हे समजण्यासाठी आपण एक कृती करूया. म्हणजे जमीन व पाणी हे जे आहे ते दोघं जे आहे ते वेगवेगळ्या वेळेस तापतात. म्हणजे बघूया आपण आता जमीन अगोदर तापते का पाणी अगोदर तापते ते आपण आता बघूया. समान आकारमानाची 2 भांडी समप्रमाणात पाण्याने भरून घ्या. तर 2 भांडी काय करायची आहेत तर समान आकाराची तुम्ही पाण्याने भरून घ्यायची आहेत 2 भांडी. यातील एक भांडे घरातच ठेवा व दुसरे भांडे सूर्याच्या समोरास घराबाहेर ठेवा. एक भांडे काय करा तर तुम्ही घरामध्ये ठेवा. म्हणजे मुलीनं जे या चित्रामध्ये तुम्हाला दिसते का ही मुलीने कुठे ठेवलेलं आहे, एक भांडं घरामध्येच ठेवलंय. तर ब या चित्रामध्ये दुसरं जे भांडं आहे या मुलानं कुठे ठेवलंय, घराबाहेर ठेवलेलं आहे. मुलीने घरामध्ये ठेवलं तर मुलाने घराबाहेर ठेवलेलं आहे सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात. आता घराबाहेर ठेवलेल्या भांड्यावर सतत सूर्यकिरणे पडतील याची काळजी घ्या, आणि ते घराबाहेर जे काही भांडं ठेवलंय त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश पडेल याची काळजी घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला ते भांडं ठेवायचं आहे, आकृती 5.4 ब प्रमाणे. आता दुपारच्या दरम्यान घरातल्या जमिनीवर अणवाणी चालून जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्या. दुपारी तुम्ही काय करायचं आहे, घरातली जी काही जमीन आहे घरातल्या घरात तुम्ही अणवाणी चालायचं आहे, म्हणजे चप्पल न घालता तुम्ही चालायचं आहे, आणि तापमान किती आहे, तुमच्या पायाला तापमान किती लागतंय याचा तुम्ही अंदाज घ्यायचा आहे. पाण्याचा हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या, आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर पाण्याचा जो काही तुम्ही भांडं भरून ठेवले घरामध्ये तर त्याच्यामध्ये हात घाला, आणि तुम्ही बघा की त्याचं तापमान वाढलेलं आहे का, तेवढंच आहे. हीच कृती घराबाहेर जमिनीच्या बाबतीत व भांडे भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाबतीत करा. आणि हीच कृती काय करायची आहे तर तुम्ही घराबाहेर जायचं आहे आणि घराबाहेर जमिनीवर तुम्ही चालायचं आहे. मग जमिनीवर चालून बघायचं आहे की जमीन बाहेरची घराबाहेरची जमीन दुपारच्या वेळेस तापलेली आहे का नाही हे तुम्ही चप्पल न घालता चालून बघायचं आहे. आणि त्याचबरोबर भांडे जे तुम्ही बाहेर ठेवले उन्हामध्ये जे काही भांडे ठेवले त्या भांड्यामध्ये पण तुम्ही हात घालून बघायचं आहे की त्याचं तापमान वाढलेलं आहे की नाही. आता जमीन व पाणी यांच्या तापमानाबद्दल तुम्ही निरीक्षणे वहीतल्या, आणि याच्यावरून तुम्ही काय करायचं आहे तर ते जे निरीक्षणे तुम्ही नोंदवलेले आहेत ते तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत. सुरुवातीला केलेला जमीन व पाण्याचा प्रयोग सायंकाळी 7 वाजता पुन्हा करून पहा. म्हणजे तुम्ही जो काही जमीन व पाण्याचा प्रयोग केलेला आहे तो संध्याकाळी काय करायचं, सेम तोच जमीन व पाण्याचा म्हणजे जमिनीवर तुम्ही चालायचं आहे, आणि पाण्याचा पण तुम्ही प्रयोग सायंकाळी 7 वाजता करून बघायचा आहे. मग जे काही निरीक्षणे येतील ते तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत, किंवा तुम्ही चर्चा करायची आहेत, किंवा तुमच्या लक्षात ठेवायचे आहेत. आपल्याला नेहमी असे वाटते की सूर्यकिरणामुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. प्रत्यक्षात मात्र खालीलप्रमाणे घडत असते. आपल्याला काय वाटत असतं की सूर्यकिरणामुळे हवा तापते असं आपल्याला वाटत असतं, आणि गरम हवेमुळे परत हवा गरम झाल्यामुळे जमीन व पाणी तापते असं आपल्याला वाटत असतं. परंतु प्रत्यक्षात काय घडत असतं तर ते उलट घडत असतं. बघूया आपण काय घडतं नेमकं. जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापते. सूर्यकिरणामुळे पहिल्यांदा काय तापतं तर हवा तापायच्या अगोदर जमीन व पाणी तापत असते. जमीन व पाणी सुरुवातीला तापते, बरोबर. जमीन व पाणी सुरुवातीला तापते, त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते, आणि जमीन व पाणी तापल्यामुळे त्यातून जी काही उष्णता बाहेर पडते त्यामुळे मग काय होतं तर वातावरणामध्ये ती जी काही उष्णता आहे ती बाहेर पडते. त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. म्हणूनच भूपृष्ठालगत हवा जास्त गरम असते व भूपृष्ठापासून जसे वर जावे तसे हवेच्या तापमानात घट होत जाते. समुद्र सपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते. म्हणून काय होतं तर जमीन तापल्यामुळं मग जी जमीन लगतची जी काय हवा आहे ती मग तापते हळूहळू. मग ते हळूहळू असं वरती पट्ट्यापट्ट्याने काय होतं तर हळूहळू हवा ही तापत जाते, आणि वरती जाईल तसं काय होतं तर हवा जी आहे ती थंड असते. पुढे बघा, भौगोलिक स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे. आपण जो काही प्रयोग केलेला आहे आता त्याचं इथं भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुमच्या अशा लक्षात येईल की जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झालेली आहे.
तुमच्या लक्षात काय येईल तर जमीन जी आहे ते पाण्याच्या अगोदर थंड होते. जमीन काय होते तर पाण्याच्या अगोदर थंड होते. उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमटच राहते आणि जे काही तुम्ही उन्हात ठेवलेलं पाणी होतं ते मात्र कोमटच राहिले. जमीन थंड झाली परंतु पाणी जे आहे ते पाणी थोडंसं कोमटच राहिलं. म्हणजे काय तर जमीन अगोदर थंड होते. जमीन व पाणी यांच्या तापमानाच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते आणि त्यामुळे तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. जमिनीवरील जे हवा आहे त्यामुळे काय होतं जमिनीवरील हवा लवकर तापते आणि लवकर थंड होते. कारण जमीन जे आहे ते जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. परंतु पाणी कसं होतं उशिरा तापतं. पाणी जे आहे ते उशिरा तापतं. लक्षात घ्या पाणी हे उशिरा तापतं जमिनीपेक्षा. त्यामुळे ते आणि थंड होताना सुद्धा पाणी कसं उशिरा थंड होतं आणि परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते. मग त्यामुळे काय होतं तर जे काही समुद्रकिनारी भाग आहे जो काही समुद्राचा किनाराचा भाग आहे मग त्या भागामध्ये कसं होतं तर रात्रीची जी हवा आहे ती गरम असते थोडीशी म्हणजे लवकर थंड होत नाही. म्हणजे जमिनीवरील हवा कशी लगेच थंड होते परंतु समुद्रकिनाऱ्यावरील जी हवा आहे ती लवकर थंड होते का नाही होत थंड. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते. आणि तुम्ही जमिनीवरील भागात जर असाल तर दिवसा तेथे तापमान कसं असतं तर जास्त असतं. म्हणजे दिवसा लवकर जमीन तापते आणि त्यामुळे लवकर हवा तापते. त्यामुळे मग जमिनीवरती मग लवकर जो आहे तापमान जे आहे ते दिवसा या भागामध्ये कसं असणार आहे तापमान हे जास्त असणार आहे. समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापले पाण्याची वाफ हवेत मिसळत असते. समुद्रकिनारी भागात काय होतं तर समुद्राचं पाणी तापल्यामुळं काय होतं तर पाण्याची वाफ जी आहे ती काय होते तर हवेत मिसळत असते. पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. बघा पाण्याची वाफ जी आहे ती काय करते तर पाण्याच्या वाफेमध्ये हवेतील तापमान साठवून राहतं. पाण्याच्या वाफेमध्ये काय करतं तर हवेतील तापमान हे साठवून राहतं. त्यामुळे हवा कशी होते तर आर्द्र व उबदार राहते. कशी राहते हवा आर्द्र व उबदार. आर्द्र व उबदार कशी राहते आर्द्र व उबदार. या उलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते आणि याच्या उलट कुठं घडतं तर खंडांतर्गत भागात. खंडांतर्गत म्हणजे काय जमिनीवरती. खंडांतर्गत म्हणजे काय जमिनीवरती. याच्या उलट असतं. बाष्प नसल्याने हवा कोरडी राहते. मग या खंडांतर्गत भागात जमिनीवरती काय होतं जमिनीवरती बाष्प असते का वाफ असते का पाण्याची वाफ असते का जमिनीवरची जे आपण जर बघितलं तर तिथं वाफ असणार आहे का नसणार आहे. त्यामुळे तिथली हवा कशी असणार आहे कोरडी असणार आहे. त्याच्यामध्ये बाष्प आहे का नाही. बाष्प नसल्यामुळे हवा कशी असणार आहे कोरडी असणार आहे. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात आणि त्यामुळे काय होतं तर ते तापमानातील फरक जो आहे तो तीव्रतेने होतो फास्ट होतो लवकर होतो. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. ही व्याख्या पाठ करायची आहे बघा. तापमान कक्षा म्हणजे काय दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास. म्हणजे दिवसभरातील कमाल म्हणजे जास्तीत जास्त किमान म्हणजे कमीत कमी. कमाल म्हणजे जास्तीत जास्त किमान म्हणजे कमीत कमी. हा जो काही फरक आहे त्या फरकास काय म्हणायचं तर तापमान कक्षा म्हणायचं. बघा आता पुढे बघूया. थोडक्यात किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो. म्हणजे किनारी भागात कसं असतं तर दिवसाचा आणि रात्रीचा तापमानाचा जो काही फरक आहे तो कसा असणार आहे कमी असणार आहे बरोबर. तर खंडांतर्गत भागात तापमानातील हा फरक जास्त असतो आणि तुम्ही खंडांतर्गत भागात म्हणजे जमिनीच्या भागावरती जर असाल तर हा जो काही तापमानातील फरक आहे तो कसा असणार आहे तर जास्त असणार आहे. उदाहरणार्थ मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान विषम आहे. म्हणजे मुंबई ही कुठं आहे तर समुद्र किनाऱ्याच्या बाजूला आहे त्यामुळे तेथील तापमान कसं आहे सम आहे आणि नागपूरचे कसं आहे विषम आहे. कोकण किनार भागातील तापमान कक्षा कमी असते. किनारी भागातील कक्षा ही कशी असते कोकणातील कमी असते. तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली आढळते आणि विदर्भाकडे जर तुम्ही गेलात तर विदर्भाकडे तुम्हाला आढळेल की तापमान कक्षेमध्ये वाढ झालेली आहे. किनारी प्रदेशात म्हणूनच सम हवामान असते आणि त्यामुळेच काय होतं तर किनारी प्रदेशामध्ये हे सम हवामान असते. उदाहरणार्थ मुंबईचे हवामान सम तर नागपूरसारख्या खंडांतर्गत प्रदेशाचे हवामान विषम असते. मुंबईचे हवामान कसे आहे सम आहे आणि नागपूरचे कसे आहे हवामान विषम आहे. नागपूरचे हवामान कसे आहे विषम आहे.
पुढे बघा, हरितगृह वायूंचे परिणाम. वातावरणातील काही वायू जसे अर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. तर हे वायू काय करतात माहीत आहे का तुम्हाला? आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ हे जे काही आहेत हे काय करतात, तर जमिनीतून निघालेली जी काही उष्णता आहे, जमिनीतून बाहेर पडणारी जी काही उष्णता आहे, तर ही उष्णता काय करतात, तर ते स्वतःमध्ये साठवून ठेवतात. कोण कोण साठवून ठेवतात? आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ हे काय करतात, तर उष्णता स्वतःमध्ये साठवून ठेवतात. या वायूमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. मग त्यामुळं काय होतं, तर त्यांनी उष्णता साठवून ठेवल्यामुळं हवेचं जिथे काय तापमान आहे ते वाढतं. वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरत आहे. याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे, असे हवामानशास्त्रज्ञांचे मत आहे. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे. याला जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. ज्या वायूमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात. आणि ज्या वायूमुळे हवेतील तापमान वाढतं, म्हणजे जे काही वायू आपल्यामध्ये स्वतःमध्ये उष्णता साठवून ठेवतात आणि त्यामुळे हवेचं तापमान वाढतं, मग त्या वायूंनाच काय म्हणायचं, त्या सर्व वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात. म्हणजे हे वायू जे आहेत बघा, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड हे काय करतात, तर स्वतःमध्ये जी काही उष्णता निघालेली आहे, जमिनीमधून जी काही उष्णता वर निघालेली आहे, जमीन तापल्यानंतर जी काही हवा वरती जाणार आहे ती याच्यामध्ये साठवून ठेवली जाते. हरितगृह वायू म्हणजे समजलं सगळ्यांना, हरितगृह वायू. हरितगृह वायू पुन्हा एकदा बघा, व्याख्या काय आहे, ज्या वायूमुळे तापमान वाढते त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात. ज्या वायूमुळे जागतिक तापमान वाढते त्यांना काय म्हणतात, हरितगृह वायू असे म्हणतात. पहा बरेच जमते का? मुंबई, नागपूर व श्रीनगर या शहरांची दैनिक तापमान कक्षा शोधा व स्तंभालेख तयार करा. तुम्ही काय कराल? तुम्ही सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात मसवड येथे राहता. तुमची आजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले येथे राहते. तुम्ही कुठे राहताय? मान तालुक्यात मसवड येथे राहत आहे. आणि तुमची आजी कुठं आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले येथे राहत आहे. दिवाळीत नेहमी तुम्ही वेंगुर्ल्याला जाता आणि दिवाळी सुट्टीमध्ये तुम्ही काय करताय, तर वेंगुर्ल्याला जाता आजीकडे. तेथील समुद्रकिनारा तुम्हाला खूप आवडतो. तेथे जो काही समुद्रकिनारा आहे तो तुम्हाला खूप आवडतो. तेथील उबदार हवा तुम्हाला भावते, कारण तुमच्या गावची कोरडी हवा आणि बोचरी थंडी तिथे नसते. आणि तेथे जे काही उबदार हवा आहे किनारी भागात, तुम्ही आजीकडे गेल्यानंतर, वेंगुर्ल्याला गेल्यानंतर तिथली जी काही उबदार हवा आहे ती तुम्हाला चांगली वाटते. आणि तुमच्या गावाकडे जी काही कोरडी हवा आहे, थंडी आहे, ती तुम्हाला आवडत नाही. यावेळी तुमची आजी दम्याच्या विकाराने आजारी आहे. डॉक्टरांनी तिला कोरड्या हवेच्या ठिकाणी जाऊन राहण्यास सल्ला दिला आहे. सांगा बरं, या दिवाळीत तुम्ही काय कराल? मग काय झालं तर तुमच्या आजीला दमा झाला आहे. दमा झाला म्हणजे श्वासाचा आजार आहे, म्हणजे ती सारखी खोकते आहे. मग खोकल्यानंतर तिला मग तुम्ही काय कराल, तर दिवाळीमध्ये तुम्ही कोणता निर्णय घ्याल, तर तुम्ही आजीला तुमच्या गावाकडे तुमचं जी काही कोरडी हवा आहे त्या ठिकाणी तुम्ही बोलवाल. आता पुढचा प्रयोग काय करायला सांगितलं आहे बघा आपल्याला. तापत ठेवलेल्या पाण्यात 4-5 प्लॅस्टिकची बटणे टाकून बटनांची हालचाल कशा प्रकारे होते ते पहा. मग तुम्ही काय करायचं आहे बघा, ही मुलं काय करतात, यांनी गॅस शेगडीवरती काय केलेलं आहे, तर पाणी तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यात 4-5 जे आहे ती प्लॅस्टिकची बटणं टाकलेली आहेत. आणि त्या प्लॅस्टिकची बटनांची हालचाल कशी होते ते काळजीपूर्वक ते तिघजण बघतायत. उष्णतेचे वहन व ऊर्ध्व प्रवाह. आकृती 5.5. भौगोलिक स्पष्टीकरण. पाणी तापल्यावर ते प्रसरण पावते. पाणी तापल्यावर काय होतं, तर प्रसरण पावत असतं. तळाकडील जास्त गरम पाणी वर येते. तळाला जे काही गरम झालेलं पाणी आहे ते काय होतं, तर वर 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 जाते, भांड्यामध्ये वरती जाते. त्याबरोबर बटणे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्या मानाने वरचे थंड पाणी तळाकडे जाऊ लागते. आणि त्यामुळे काय होतं, तर बटणे जे आपण टाकलेली आहे ती बटणे, प्लॅस्टिकची बटणं जे आहे ते हळूहळू काय करतात, तर वरती येतात. गरम पाण्याबरोबर ते वरती येतात. आणि वर जे काही थंड पाणी होतं, वरचं जे काही थंड पाणी होतं ते काय होतं, हळूहळू खाली जातं. त्याबरोबर बटणे देखील खाली जातात. आणि त्याबरोबर काय होतं, तर ते पाणी
थंड पाणी खाली चालल्यानंतर ती बटणे सुद्धा काय करतात तर खाली खाली जातात. असे सतत होऊ लागते, म्हणजे असे काय होतं तर सारखं होऊ लागतं. असे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच तापल्यामुळे पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. मग त्यामुळे काय होतं तर पाणी तापल्यामुळे त्या पाण्यामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतो. कोणता प्रवाह? ऊर्ध्वगामी. ऊर्ध्वगामी कोणता प्रवाह? ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतो. शब्द अवघड आहे, परंतु तुम्ही पाठ केल्यानंतर लक्षात राहील तुमच्या. ऊर्ध्वगामी. कोणता? ऊर्ध्वगामी. कोणता प्रवाह? ऊर्ध्वगामी. निसर्गात मात्र थोडी वेगळी परिस्थिती असते आणि निसर्गामध्ये मात्र कशी असते तर थोडी वेगळी परिस्थिती आहे. तापमानातील फरकामुळे महासागरामध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षिती समांतर प्रवाह निर्माण होतात. मग हा जो काही तापमानातील फरक आहे, मग त्यामुळे महासागरावरती समुद्रावरती काय होतं तर पाण्याचा अशा प्रकारे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात आणि त्याचबरोबर क्षितिज समांतर सुद्धा प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यामुळे निर्माण होतात. तर हे क्षितिज समांतर प्रवाह जे असतात तर ते तापमानातील फरकामुळे सुद्धा होतात, परंतु पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे जरी असेल तरीसुद्धा त्यामुळे सुद्धा हे क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात, तयार होतात. हे सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात. मग हे जे काही प्रवाह आहेत, हे जे काही सागरी प्रवाह आहेत ते काय करतात तर विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे, आपण मगाशी आकृतीमध्ये बघितलं विषुववृत्त कोणता आहे, ध्रुवीय प्रदेश कोणता आहे ते आपण बघितलं. तर विषुववृत्तापासून हे प्रवाह काय करतात तर विषुववृत्तापासून ते ध्रुवीय प्रदेशाकडे जातात आणि ध्रुवीय प्रदेशाकडून पुन्हा कुठे येतात? विषुववृत्ताकडे येतात. नकाशा 5.6 मध्ये बघा. सागरी प्रवाह ज्या वेळेस शीतकटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. तर काय होतं, सागरी प्रवाह जेव्हा शीतकटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे जातात त्यावेळेस काय होतं तर उष्ण कटिबंधातील तापमान काय होतं? कमी होतं. कारण ते शीतकटिबंधाकडून आलेले असतात, थंड हवेकडून ते आलेले असतात, म्हणून काय होतं तर तिथलं उष्ण कटिबंधातलं सुद्धा तापमान काय होतं? कमी कमी होत जातं. या उलट काय होतं तर उष्ण कटिबंधाकडून जर शीतकटिबंधाकडे गेलं, म्हणजे उष्णतेकडून जर ते थंड प्रदेशाकडे गेलं तर काय होतं तर तिथले तापमान वाढते, परत तिथले किनारपट्टीचे तापमान वाढते. कारण का तर ते वारे कुठून आलेले असतं, तो प्रवाह कुठून आलेला असतो तर उष्ण कटिबंधाकडून आलेला असतो. बघा ही आकृती दाखवलेली आहे, ही जी आकृती आहे ही प्रवाहांची आकृती आहे. सागरी प्रवाह जे असतात म्हणजे समुद्र किनाऱ्यावरून जे काही प्रवाह वाहतात सागरी प्रवाह ते या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. याच्यामध्ये बघा उत्तर अमेरिकेच्या त्याच्यानंतर आहे दक्षिण अमेरिका आहे, इथं प्रतिविषुववृत्तीय प्रवाह दाखवलेले आहेत. पॅसिफिक महासागर आहे. त्याच्यानंतर कोणकोणते प्रवाह आहेत आपण फक्त त्याची नावं वाचूया. कॅलिफोर्निया प्रवाह, बघा इथून बघा आपण ओळीनं नावं वाचूया फक्त. लॅब्राडोर प्रवाह, गल्फ प्रवाह, सगळे वाचताय ना तुम्ही पण. उत्तर अटलांटिक प्रवाह, कॅनरी प्रवाह, प्रतिविषुववृत्तीय प्रवाह, युनिया उष्ण प्रवाह, त्याच्यानंतर ब्राझील प्रवाह, फॉकलँड प्रवाह, हॅम्बोल्डट किंवा पेरू प्रवाह, त्याच्यानंतर बेंग्युला प्रवाह, दक्षिण महासागर आहे इथं, दक्षिण ध्रुवीय प्रवाह, अंग्युलास प्रवाह, सोमाली प्रवाह, हे तुम्ही पण वाचा माझ्याबरोबर. ओयाशिवो प्रवाह, क्युरोशिवो प्रवाह, उत्तर पॅसिफिक प्रवाह हे आपण वाचले, अँग्युलास प्रवाह वाचलेला आहे. पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह, दक्षिण ध्रुवीय प्रवाह, पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह, हे सर्व काय आहेत? हे अशा प्रकारे प्रवाह वाहत आहेत. म्हणजे उष्ण कटिबंधाकडून शीतकटिबंधाकडे, शीतकटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे असे हे प्रवाह वाहत असतात. हा जो नकाशा आहे तो पूर्ण जगाचा नकाशा आहे. याच्यामध्ये 7 खंड दिसत आहेत ना तुम्हाला. चला पुढे बघूया. वरील नकाशाचे निरीक्षण करा. कोणकोणत्या किनारपट्ट्यांच्या भागात तापमानात फरक पडेल अशा किनारपट्ट्यांची नावे सांगा. किनारी प्रदेशात तापमानात फरक पडण्याचे कारण काय असेल हे तुम्ही नकाशावरून ठरवायचं आहे. चला तर पुढे बघूया. माहीत आहे का तुम्हाला उष्ण व शीतसागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंक वाढीसाठी सर्वोत्तम असतो. तर उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एकाच ठिकाणी एका प्रदेशात जर एकत्र आले तर त्या ठिकाणी काय वाढतं तर प्लवंक, हे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलंय बघा. प्लवंक अशा प्रकारचं असतं आणि हे तिथं त्यांची वाढ होत असते. प्लवंकाची कुठं वाढ होते तर ज्या वेळेस उष्ण व शीत सागरी प्रवाह एका ठिकाणी येतात त्या ठिकाणी हे प्लवंक वाढतात. हे चित्रामध्ये दिसतंय ना, हे प्लवंक कशा प्रकारचं आहे.
हे तुम्ही बघितलं. आता पुढे बघा, सर्वोत्तम असतो. प्लवंक हे माशाचे खाद्य आहे. हे प्लवंक कशाचे खाद्य आहे तर माशांचे खाद्य आहे, माशांचे अन्न आहे. अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात आणि ज्या प्रदेशामध्ये हे प्लवंक जास्त वाढतात त्या प्रदेशामध्ये माशांची वाढसुद्धा जास्त होते, कारण त्यांना खायला अन्न भरपूर मिळतं, कारण हे माशांचं अन्न आहे, हे माशांचं खाद्य आहे. आपण ज्याप्रमाणे भाकरी चपाती खातो त्याप्रमाणे मासे जे आहेत ते अशा प्रकारचं अन्न खातात. माशांचं अन्न कोणतं? प्लवंक. कोणतं? प्लवंक. कोणतं? प्लवंक. उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात आणि माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. आणि अशा प्रकारे या भागामध्ये काय होतं तर मासेमारी व्यवसाय जो आहे तो मोठ्या प्रमाणावर चालतो. सागरी प्रवाहांच्या नकाशामध्ये आकृती 5.6 असे प्रदेश होता. त्यांची नावे नकाशा संग्रहातून किंवा इंटरनेटवरून घ्या व नकाशात दाखवा. आता पुढे बघूया आपण पुढं काय सांगितलेलं आहे. आपण हे वरचा नकाशा बघितलेला आहे. आता हे बघा, भूगोल दालन. नकाशामध्ये वितरण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहेत. यापैकी समरेषाचा आधार घेऊन वितरण दाखवता येते. या पद्धतीमुळे संबंधित घटकातील वितरण वैशिष्ट्ये चटकन नजरेसमोर आणता येतात. विविध नैसर्गिक घटकांच्या सांख्यिकी माहितीच्या आधारे समान मूल्य असलेली ठिकाणे नकाशात जोडून या रेषा तयार केल्या जातात. उंची, समोच्च, तापमान, समताप, वायुदाब, समदाब, पर्जन्य, समपर्जन्य इत्यादी घटकांचे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावर वितरण समरेषांच्या आधारे दाखवले जाते. तर समरेषा म्हणजे काय? नकाशामध्ये ज्या काही रेषा काढलेल्या असतात, नकाशामध्ये ज्या काही रेषा काढलेल्या असतात त्यांना काय म्हणायचं? समरेषा. काय म्हणायचं? समरेषा. उंची दाखवायची असेल तर त्या उंची दाखवणाऱ्या रेषांना काय म्हणायचं? समोच्च. उंची, समोच्च. उंची, समोच्च. तापमान असेल तर समताप. तापमान असेल तर काय? समताप. तापमान असेल तर समताप. आणि वायुदाब असेल तर समदाब. समदाब, समदाब. पर्जन्य असेल तर समपर्जन्य, समपर्जन्य, समपर्जन्य इत्यादी घटकांचे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावर वितरण समरेषांच्या आधारे दाखवले जाते. आता बघूया आपण या आकृतीमध्ये काय सांगितलंय ते आपण बघूया. ही आकृती रेषांची आहे बघा. समताप रेषा काय दाखवले इथं आपण हे वाचूया अगोदर. हे तुम्हाला दिसतंय ना, तुम्ही पुस्तकामध्ये बघा. इथून दिसत नसेल तर तुम्ही पुस्तकामध्ये बघा. पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात. आकृती 5.7 मध्ये दिलेल्या नकाशाचे वाचन करा. हा नकाशा समताप रेषांच्या आधारे तयार केलेला आहे. हा नकाशा कशाच्या आधारे तयार केलेला आहे? समताप रेषांच्या आधारे तयार केला. या रेषा भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. या रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर आहेत. या रेषा दिसतात बघा नकाशामध्ये, यांनाच काय म्हणायचं? समताप रेषा. या सर्व रेषा गुलाबी कलरच्या रेषा वरलेल्या आहेत नकाशावरती, त्यांना काय म्हणायचं? समताप रेषा. आता पुढे वाचूया आपण. नकाशातील 25 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या समताप रेषेचे निरीक्षण करा. बघा 25 डिग्री सेल्सिअसची कुठं आहे? इथं आहे बघा. इथं 25 डिग्री सेल्सिअसची दिसते का? 25. ही 25 डिग्री सेल्सिअसची आणि इथं पण आहे 25 डिग्री सेल्सिअसची. ते निरीक्षण करा असं सांगितलेलं आहे, आपल्याला बघायला सांगितलं. ही रेषा विषुवृत्तालगतचा प्रदेश व्यापते. आणि ही रेषा कुठला प्रदेश व्यापते? विषुवृत्तात जवळचा. विषुवृत्तात जवळचा. या रेषेचा आकार एखाद्या लंबगोलासारखा दिसतो आणि या रेषेचा आकार कसा आहे? लंबगोलासारखा आहे. मात्र या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडावर जास्त तर महासागरीय भागातून कमी आहे. महासागरीय भागामध्ये हा जो आकार आहे तो कमी आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांच्या काही भागावरून ही समताप रेषा जाते. तर ही कोणत्या खंडावरून जाते समताप रेषा? दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया. पुन्हा एकदा बघा, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडावरून ही समताप रेषा जाते. कोणती? 25 डिग्रीची. पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. पुढे बघा, नकाशात 0 डिग्री सेल्सिअस मूल्य असलेल्या 2 समताप रेषा तुम्हाला दिसून येते. 0 डिग्री सेल्सिअसच्या 2 समताप रेषा आहेत बघा. कुठं आहेत बघा? इथे एक आहे 0 डिग्री सेल्सिअसची आणि दुसरी कुठं आहे? वरती एक आहे बघा. इकडे एक आहे. 0 डिग्री सेल्सिअसचे किती आहेत? 2 आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यातील दक्षिण गोलार्धातील 0 डिग्री सेल्सिअसची समताप रेषा बरीचशी सरळ व अक्षवृत्ताला समांतर आहे. आता दक्षिण गोलार्ध म्हणजे हा खालचा जो भाग आहे. ही जी 0 डिग्री सेल्सिअसची रेषा बघायची आपल्याला, ही बऱ्यापैकी कशी आहे तर सरळ आहे. बऱ्यापैकी सरळ आहे. बरीचशी सरळ व अक्षवृत्ताला समांतर आहे. तुलनेने उत्तर गोलार्धातील याच मूल्याच्या रेषेत बरीचशी वक्रता दिसून येते. नकाशाच्या पश्चिमेकडील म्हणजे अशा प्रकारे ह्या रेषा तुम्हाला दिसल्या तर वरची जी 0 डिग्री सेल्सिअसची आहे कुठली? उत्तर गोलार्धातील, ती थोडीशी वक्र आहे, वाकडी आहे. वक्र म्हणजे काय? वाकडी.
पुढे बघूया, पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे, मात्र उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्यावरती काहीशी उत्तरेकडे वळते, त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते, नंतर मात्र अटलांटिक महासागरात काही अंतरानंतर ती ईशान्येकडे वळते. अशा प्रकारे ती रेषेची जी काही कशा प्रकारे रेषा आहे ते इथं सांगितलेलं आहे. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह म्हणजेच काय उष्ण तापमान असल्याने सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील. पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयेकडे वळते. पुढे पॅसिफिक महासागरात समताप रेषा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना दिसतात. तर हे सर्व काय आहे, त्या आपण जे काय आता आकृती बघितली त्या आकृतीचं बद्दल ही माहिती सांगितलेली आहे. फक्त तुम्हाला मी वाचून दाखवतो, तुम्ही पण माझ्याबरोबर वाचा. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा कशा आहेत? अक्षवृत्तांना समांतर आहेत. अक्षवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण गोलार्धातील ज्या काही समताप रेषा आहेत, दक्षिण गोलार्धातील समताप रेषा, दक्षिण गोलार्धातील समताप रेषा कशा आहेत? अक्षवृत्तांना समांतर आहेत. म्हणजे ज्या काही खालच्या रेषा आहेत आकृतीतील, खालच्या म्हणजेच कुठल्या? दक्षिण भागातील. आकृतीमध्ये आता आपण बघितलं तर खालच्या रेषा कशा आहेत? समांतर आहेत. अक्षवृत्तांना कशा आहेत? समांतर आहे. दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषामधील अंतर जवळजवळ समान आहे. आणि दक्षिण ध्रुवापासून जर तुम्ही मकर वृत्तापर्यंत बघितलं तर या रेषामधील अंतर जवळजवळ समान आहे. कसं आहे अंतर? जवळजवळ समान आहे. दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडल्याचे दिसून येते. आणि दक्षिण गोलार्धात जमीन जी आहे ती कमी आहे. दक्षिण गोलार्धामध्ये जमीन ही कमी आहे, पाण्याचं प्रमाण जास्त आहे, समुद्रांचं प्रमाण जास्त आहे दक्षिण गोलार्धात. उत्तर गोलार्धात मात्र या रेषामधील अंतर कमी जास्त झालेले आढळते. परंतु उत्तर गोलार्धात कसं आहे तर या रेषांचं जे काय अंतर आहे ते कसं कमी जास्त झालेलं तुम्हाला दिसून येईल. या गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. उत्तर गोलार्धामध्ये जमीन जास्त आहे, तर दक्षिण गोलार्धामध्ये जमीन कशी आहे? कमी आहे. दक्षिण गोलार्धामध्ये जमीन कमी आहे. त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हीचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो. त्यामुळे काय होतं तर अक्षांश आणि जमिनीचं प्रमाण याच्यामुळे सुद्धा या ज्या काही रेषा आहेत, या तापमान आहे, या तापमानावरती त्याचा परिणाम होत असतो. जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषामधील अंतर कमी जास्त होणे, समताप रेषा वक्र होणे या बाबी पाहावयास मिळतात. बघा पुढे बघूया आपण. सांगा पाहू आकृती 5.8च्या आधारे उत्तर लिहा. तापमापकाची नळी कशावर लावलेली आहे? बघा इथं 5.8 ही जी आकृती आहे ही आपल्याला आता या आकृतीबद्दल इथं माहिती सांगितलेली आहे आपल्याला सर्व माहिती. हा साधा तापमापक आहे. हे काय आहे? साधा तापमापक आहे. हे कशा प्रकारे दिसतंय तुम्हाला तर स्केल, तुमची जी काही मोजपट्टी असते मोजपट्टी सारखंच हे तुम्हाला दिसत आहे, परंतु ही मोजपट्टी नाही तर हा साधा तापमापक आहे. काय आहे? साधा तापमापक. तापमापक आता प्रश्न बघूया काय काय सांगितलेले आहेत त्यांनी आपल्याला. तापमापकाची नळी कशावर लावलेली आहे? तापमापकाच्या नळीतील द्रव्य कोणते असावे? तापमापकाच्या नळीमध्ये जे काही द्रव्य आहे तो कोणते असावे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तापमाप आधारपट्टीवरील आकडे काय दर्शवतात? आधारपट्टीवरील जे काही आकडे आहेत ते काय आपल्याला दिसतात, -40, -30, -20, हे काय दर्शवतात? तापमान कोणकोणत्या एककात मोजतात? तापमान जे असतं ते कोणकोणत्या एककात मोजतात? तापमापकात दिसणारे तापमान लिहा. तापमापकात जे काही तापमान दिसतंय तुम्हाला ते लिहायचं आहे. हे तापमान कोणत्या ऋतूतील असेल आणि हे तापमान जे आहे ते कोणत्या ऋतूतील असेल बघूया आपण अगोदर, परत नंतर आपण या प्रश्नांची उत्तरे बघूया पुढं. तापमापक, हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे मापक वापरले जातात. हवेचं तापमान मोजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते तापमापक वापरले जातात. तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तापमापकाच्या नळीतील द्रव्य कोणते असावे हा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. तर तापमापकात काय असेल? पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. तापमापकात काय वापरतात? पारा किंवा अल्कोहोल वापरतात. पाऱ्याचा गोठणबिंदू -39 डिग्री सेल्सिअस आहे, तर अल्कोहोल गोठणबिंदू -130 डिग्री सेल्सिअस आहे. बघा पाऱ्याचा गोठणबिंदू किती आहे? -39 डिग्री सेल्सिअस. -39 डिग्री सेल्सिअस पाठ करून टाकायचं आहे, हे पूर्ण पाठ करायचं आहे. -39 डिग्री सेल्सिअस कशाचा? पाऱ्याचा. आणि -130 डिग्री सेल्सिअस कशाचा? अल्कोहोलचा. -130 डिग्री सेल्सिअस कशाचा? अल्कोहोल. आणि -39 डिग्री सेल्सिअस कशाचा? पाऱ्याचा. ही द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात, त्यामुळे तापमानातील -30 डिग्री सेल्सिअस पासून +55 डिग्री सेल्सिअस पर्यंतचा, आता पुढे बघूया इथं काय फरक या द्रव्यांच्या सहाय्याने सहज पाहता येतो. त्यामुळे आपल्याला काय करता येतं तर फरक जो आहे तो आपल्याला व्यवस्थितपणे बघता येतो. तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट या एककात मोजतात. बघा
दुसऱ्या प्रश्नाचं पण आपल्याला उत्तर मिळेल. तापमान कोणत्या एककामध्ये मोजतात? अंश सेल्सिअस, अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट. माझ्या पाठीमागं म्हणा, अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट. अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाइट या एककामध्ये काय मोजतात? तापमान मोजतात. ते तापमापकात दाखवल्यानुसार 0 डिग्री सेल्सिअस किंवा 0 डिग्री फॅरनहाइट असे मानतात. तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील फरकाची दैनंदिन नोंद ठेवता येते. बघा, याच्यामध्ये साधा तापमापकात इथं सेल्सिअस दाखवले, त्यानंतर फॅरनहाइट म्हणजे एफ दाखवायचं, एफ डिग्री करायचं आणि सेल्सिअसला सी डिग्री करायचं. काचेची निर्वात पोकळी असते. आतमध्ये काय असतं? काचेची निर्वात पोकळी. तापमान मोजपट्टी म्हणजे त्याच्यावरती आकडे असतात. पारा किंवा अल्कोहोल, लाल कलरचं जे दिसतंय ते पारा किंवा अल्कोहोल आणि ही आधारपट्टी आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला सांगितलेलं आहे या तापमापकाबद्दल. आणि अशा पद्धतीने तुमचा हा जो काही तापमान हा जो काही धडा आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. खूपच मोठा धडा होता परंतु सोपा होता, तुम्हाला सगळ्याला समजला असेल. आणि याच्यावरील जो काही स्वाध्याय आहे तुम्ही तो पूर्ण करायचा आहे. थँक्यू.